हडी ब या दोन संघांमध्ये हा सामना एक एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या आपल्याला विनंती असेल, अन्यथा 2 रनची पेनल्टी आहे दोन्ही टीमला लक्षात घ्या. बॅटिंग टीमला विनंती आहे, बॉलिंग टीमचा एक्स्ट्रा प्लेयर इकडे आलेला आहे, जेटेवाडी संघाचा एक्स्ट्रा प्लेयर इकडे आलेला आहे. जगदीश गावकर स्ट्राइक वरती आणि नॉन स्ट्राइकिंग एंडला दीपक गावकर अशी सलामीची जोडी. आणि गोलंदाजी मार्क वरती प्रतीक जेठे जर्सी नंबर 17 मात्र परिधान केलाय आणि पहिल्या बॉलसाठी पहिल्या ओव्हरसाठी मात्र सज्ज आहे प्रतीक जेठे. पहिला चेंडू फुल टॉस होता आणि पहिलाच बॉल मात्र आता हवेत पाठवलाय. एकेरी धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून आम्हाला कळवला जातोय. सामन्याची सुरुवात होतीये. छात्र कुलोत्पन्न मराठा समाज गावडे युवा प्रतिष्ठान मिठगाव मुंबई आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण बघत आहात. सन्माननीय अध्यक्ष सुभाषजी नरे, त्याचबरोबर संकेतजी जेठे, हरेशजी लोके, सल्लागार नवनाथजी गावकर, सल्लागार सन्माननीय शैलेशजी लोके, सल्लागार सन्माननीय प्रतापजी जेठे, खूप चांगलं सहकार्य. त्याचबरोबर गावडे युवा प्रतिष्ठानच्या सन्माननीय विश्वस्त मंगेशीताई मसूरकर सुद्धा आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित. पहिला सामना मात्र जिंकला तो आर डोंबिवली या संघाने. दुसऱ्या सामन्याची सुरुवात झाली आहे. नवनाथ स्पोर्ट्स हडी ब या संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करायचा निर्णय स्वीकारलाय आणि पहिले दोन्ही चेंडू मात्र फुलटॉस रित्या हाताळले गेलेत. नो बॉलचा इशारा यावेळेला. बीमर बॉलसाठी मात्र पंच नो बॉलचा इशारा आम्हाला कळवत आहेत. नो +1 अशा 2 धावा यावेळेला मात्र स्कोर कार्डवर अंकित केल्या जातील. यानंतर फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी असेल ती फलंदाजांच्या हातामध्ये. जगदीश गावकर आणि दीपक गावकर स्ट्राइक वरती. जगदीश गावकर नॉन स्ट्राइकिंग एंडला दीपक गावकर. सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते. चांगला स्टार्ट देतोय. पहिले दोन्ही बॉल मात्र चुकीच्या पद्धतीने हाताळले गेले ते गोलंदाज प्रतीक जेठेच्या माध्यमातून. अगदी फुलटॉस बॉल होते. फुलटॉस बॉलला दोन्ही वेळेला डिक्लेअर मध्ये पाठवलं. या वेळेला तर मात्र नो बॉलचाही इशारा आलाय. फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटच्या बॉलवरती सुद्धा मोठा फटका खेळला गेलाय. बॉल जातोय सरळ मात्र या फ्री हिटच्या बॉल सोबत. झाडाला कुठेही बॉल जर लागून मैदानाच्या आत आला तर तुम्हाला धावा धावून घ्यायच्या आहेत. फक्त मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जी झाडं आहेत त्या झाडांच्या बुंद्याला जर बॉल लागला तर मात्र षटकार असेल. अदरवाईज धावा तुम्हाला धावून घ्यायचे आहेत. यावेळेला मात्र टॉप ऑफ द बॉल जाऊन खेळलेला फटका आणि हा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय. फलंदाजाला मात्र नशिबाची साथ मिळत नाहीये. या स्पर्धेतला मात्र सर्वात युवा खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आत फिल्डिंग करत असताना. अप्रतिम फिल्डिंग आपण बघतोय. नील जेठे चांगली फिल्डिंग करतोय मैदानाच्या आत. या स्पर्धेतला सर्वात छोटा खेळाडू. छोटा पॅकेट बडा धमाका, पॉकेट साइज डायनामाइट. अप्रतिम फिल्डिंग बघतोय नीलच्या माध्यमातून. प्रतीक जेठेचा पुढील चेंडू. दीपक गावकर स्ट्राइकवर. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा आणि हा फुलटॉस बॉल सुद्धा मैदानाच्या आत आलाय. फलंदाजांचं लक फॅक्टर आज मात्र काम करत नाहीये. नशिबाची साथ मिळत नाहीये. आणि स्पर्धेचे सर्वे सर्वा सुभाषजी नरे यांना सुद्धा आपण इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये बघतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहू शकाल. त्याचबरोबर सन्माननीय संकेतजी जेठे ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहेत. दरम्यान प्रतीकचा पुढील बॉल असेल. या वेळेला पुन्हा एकदा दीपक गावकर स्ट्राइकवर. 2 धावांचा प्रयत्न मागील बॉलवर केला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान प्रगतीपथावर असलेला आपण बघतोय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. परत एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावरून मात्र बॉल जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमारेषा पार 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 पार. की जातोय की नाही, जातोय की नाही. अडवला गेला, अडवला गेला. अगदी शेवटपर्यंत बॉलचा पाठलाग केला या खेळाडूने. अप्रतिम फिल्डिंग मात्र या वेळेला बघायला मिळते. अडवला गेला बॉल. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत आपण जर पाहिलं तर
3 धावांचा प्रयत्न केला गेला. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र बॉलचा पाठलाग करत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. फुलटॉस बॉल शिवाय हाताळण्यासाठी काही आहे की नाही या गोलंदाजाकडे? सर्वच्या सर्व बॉल फुलटॉस हाताळले. एक वेगळा इतिहास मात्र त्याने आपल्या मैदानावरती रचलाय. एक वेगळा मात्र रेकॉर्ड बनवलाय या सगळ्या बॉलमध्ये फुलटॉस बॉल हाताळण्याचा. सर्व चेंडू फुलटॉस आहेत. संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि 14 धावा पहिल्या षटका अखेरीस. फिल्डरला मी विनंती करतोय, आपण कोणी बॉल आणण्यासाठी बाहेर जाऊ नका. नीलला विनंती आहे, नील आपण बॉल आणायला बाहेर जाऊ नका. आपण दुसरा बॉल घेऊन मॅच चालू करणार आहे. बॉल जर मैदानाच्या बाहेर गेलेला असेल तर क्षेत्ररक्षकांना विनंती, आपण मैदानाच्या बाहेर बॉल आणण्यासाठी जाऊ नका. नवीन गोलंदाज अभिषेक जेठे. 4 ओव्हरची मॅच आपण बघतोय मैदानाच्या आत. पहिला सामना RR डोंबिवलीने मात्र मोठा विजय मिळवला. अभिषेक जेठे फिल्डिंग सजवत आहेत आपल्या गोलंदाजीला अनुसरून. पहिला बॉल या वेळेला मात्र दीपक गावकरच्या शरीरावर जाऊन आदळलाय. हा टेनिस बॉल आहे. थोडीशी मात्र कुठेतरी दुखापत झालेली दिसते दीपक गावकरला. आपली छाती चोळतोय दीपक. परत एकदा फुल टॉस बॉल. परत एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक आलाय. या वेळेला मात्र एकच धाव घेण्याची संधी असेल. जगदीश आणि दीपक सलामीच्या जोडीतून आलेले दोन्ही फलंदाज. सुरुवातीला आपण जसं पाहिलं की फुलटॉस बॉल हाताळले गेले. 14 धावा पहिल्या षटकातून खर्च केल्या गेल्या त्या गोलंदाज प्रतीक जेठेच्या माध्यमातून. यावेळेला अभिषेक जेठे गोलंदाजी मार्कवरती आलाय. कधी ओव्हर द विकेट, कधी राऊंड द विकेट. परत एकदा स्ट्राईक वरती जगदीश. आपटलेला बॉल. परत एकदा मात्र बॉलला पाठवलं डिक्लर झोनच्या दिशेने. कुठेतरी मात्र जगदीश गावकरचं आवडतं क्षेत्र आहे. फाईन लेग कडे मात्र बरेच फटके त्यांनी खेळले आहेत. बरेच डिक्लर मात्र त्याच्या बॅटमधून आलेले आपण बघितले. अगदी फुलटॉस बॉल वरती सुद्धा मिड विकेट मध्ये, डीप स्क्वेअर लेग मध्ये, फाईन लेग मध्ये खूप चांगले फटके तो खेळताना दिसला सुरुवातीच्या ओव्हर मध्ये सुद्धा. परंतु नशिबाची साथ मिळाली नाही. 2 वेळेला तर बॉल षटकारात जाता जाता राहिला. एका वेळेला दीपकने सुद्धा प्रयत्न केला. त्याचा बॉल सुद्धा झाडाला लागून मैदानाच्या आतमध्ये आला. ही झाडं तुम्हाला जिंकवू सुद्धा शकतात आणि तुम्हाला हरवू सुद्धा शकतात. या मैदानात आम्ही बरंच काही क्रिकेट पाहिलेलं आहे. झाडामध्ये बॉल गेलेला असताना मात्र काही वेळेला 3 धावाही घेतल्या गेल्या, तर काही वेळेला मात्र फलंदाज रनआउट सुद्धा झालेले आपण बघितलेले आहेत. त्यामुळे बॉल झाडात जाईल ना, त्यावेळेला तुमचं जजमेंट कसं आहे ना, त्याच्यावर सर्व काही निर्भर करतंय. लगातार मात्र अँगल बदलले जात आहेत. ज्या वेळेला दीपक येतोय स्ट्राईकवर, त्यावेळेला ओव्हर द विकेट येतोय. ज्या वेळेला जगदीश येतोय त्यावेळेला राऊंड द विकेट येतोय. अभिषेक जेठे राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला बॅकफुटवर जाऊन आपटलेला बॉल या वेळेला बाउन्सर होता. चांगली लाईन आणि लेंथ या बॉलवरती बघायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातला. 17 धावा फक्त आणि फक्त 3च धावा आतापर्यंत खर्च केल्यात अभिषेक जेठेने. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल सुद्धा जाईल तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सांगता होते ओव्हर नंबर 2ची. विकेटचं होईल पतन. यावेळेला कॉट बिहाइंडच्या स्वरूपात दीपक गावकर मात्र आउट होऊन माघारी परततोय. पहिला धक्का लागतोय नवनाथ स्पोर्ट्स हडी ब या संघाला. 2 ओव्हर नंतर मात्र 8.5 धावा प्रति षटकाची सरासरी आणि 1 गडी बाद. 17 धावा स्कोर कार्डवर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. नवीन फलंदाज अक्षय मांजरेकर जातोय मैदानात. कोकणस्थ हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी
गावडे युवा प्रतिष्ठान मिठबाव मुंबई या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मात्र हा क्रिकेटचा रंगारंग खेळ आपण बघतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी आपण बघतोय. दुसरं पर्व आपण बघतोय. पहिला दिवस आणि दुसरी मॅच. एका बाजूला केसीसी जेठेवाडी आणि त्यांच्या विरोधात नवनाथ स्पोर्ट्स हडी ब. दोन प्रतीक जेटे आहेत या संघामध्ये. मगाशी सुद्धा एका प्रतीकने गोलंदाजी केली, तो डावकुरे हाताचा प्रतीक होता, त्याने मात्र सर्वच्या सर्व फुलटॉस बॉल हाताळले. आणि तदनंतर मात्र आता आणखीन एक प्रतीक जेठे मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी. व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान येताना आपल्याला बघायला मिळतोय. एक चांगलं आयोजन आपण पाहतोय गावडे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून. सलग हे दुसरं पर्व आणि या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा खेळ सुरू झालेला बघत आहात. दुसरी मॅच सध्या मैदानाच्या आत रंगते. आणखीन एक व्हाईट बॉल येतोय प्रतीक जेठेच्या माध्यमातून. दिशाहीन गोलंदाजी दोन्ही वेळेला. 2 एक्स्ट्रा रन्स मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड केले जात आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 19 या धावसंख्येवर. थोड्याच वेळात मात्र या पुढील सामन्याचीही आपण माहिती घेणार आहोत. प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये मात्र पुढील मॅचचा टॉस केला जाणार आहे. आणि मी सन्माननीय हर्षलजी गावकर यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं सुद्धा आज या स्पर्धेदरम्यान हार्दिक स्वागत असेल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व 2 मध्ये पंचांचा निर्णय मात्र षटकार या वेळेला. पंचवीस धावा स्कोर कार्डवर. जगदीश गावकरच्या बॅटमधून या वेळेला हा षटकार आलेला आपण बघतोय. या षटकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 25 या धावसंख्येवर. आपल्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील एक सुप्रसिद्ध क्रिकेटपटू हर्षल गावकर यांचं मैदानावर शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय हर्षल. आणि दरम्यान प्रतीकच्या या बॉलवरती पुन्हा एकदा हल्ला केला गेलाय, परंतु नशीबच आज साथ देत नाहीये. बऱ्याचदा मात्र असे फटके खेळले गेले जगदीश गावकरच्या माध्यमातून, परंतु सातत्यपूर्ण मात्र आपण झाडाला लागून बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना बघतोय. या वेळेला सुद्धा 2 धावांचा प्रयत्न केला गेला. 27 धावा या 2 धावांसोबत स्कोर कार्ड वरती. पहिल्या दिवसातून दुसरा सामना आज मैदानाच्या आत रंगलेला. केसीसी जेठेवाडी आणि नवनाथ स्पोर्ट्स हडी ब या 2 संघांमध्ये. परत एकदा आखूड टप्प्याचा बॉल, त्याला मात्र पुन्हा एकदा डिक्लेअर कडे पाठवलंय. या वेळेला सुद्धा एकच धाव मिळणार आहे. चुकीच्या दिशेला मात्र फटके खेळले जात आहेत. चौकार षटकार जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला फ्लॅट शॉट या मैदानावरती खेळावे लागतील. आणि आमचा जो चिमुकला नील आहे त्याचं मात्र कौतुक करावं लागेल. अगदी फिल्डिंग सुद्धा करतोय आणि मैदानाच्या बाहेरून बॉल सुद्धा आणतोय. बॉल बॉयचं सुद्धा काम तो पाहतोय फिल्डिंग करत असता. मगाशी मैदानाच्या बाहेर बॉल गेला, तो सुद्धा त्याने जाऊन धावत आणला. या वेळेला सुद्धा समोर बॉल गेला, पाठीमागे बॉल गेलेला असताना तो सुद्धा बॉल त्याने मैदानाच्या बाहेर जाऊन धावत घेऊन आलाय. एकंदरीत 16 संघ या स्पर्धेदरम्यान खेळताना आपल्याला या 2 दिवसात दिसणार आहेत. आज 12 आणि उद्या 16 असे एकंदरीत मला वाटतं जवळपास नाही म्हटलं तरी बरेच संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहेत. व्यवस्थापक गावडे युवा प्रतिष्ठानच्या वतीने. दरम्यान या वेळेला मात्र बाउंड्रीच्या दिशेने बॉल जाताना आपल्याला दिसतोय. 2 धावा धावून मात्र घेतल्या गेल्या. पहिला सामना RR डोंबिवली विरुद्ध विजयदुर्ग बॉईज पडेल गावकरवाडी.
तदनंतर आता चालू असलेला दुसरा सामना आपण बघतोय. शेवटचा बॉल शिल्लक. केसीसी जेठेवाडी मिठभाव विरुद्ध नवनाथ 11 हडी ब. तिसरा सामना होईल तो न्यू एनर्जी मिठमुंबरी विरुद्ध डमी या दोन संघांमध्ये. चौथा सामना असेल I11 भायकाळा विरुद्ध रामेश्वर रॉयल. पाचवा सामना असेल तो महापुरुष क्रीडा मंडळ ओटववाडी विरुद्ध श्रीदेव गावडे पुरुष मित्र मंडळ चिंदर. आणि सहावा सामना होईल तो चवाटा कोचरा विरुद्ध बांद्रेश्वर कोठारवाडी या दोन संघांमध्ये. असे हे मात्र आजच्या दिवसातले सामने आपण बघणार आहोत. दरम्यान मात्र ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चला पुढील दोन टीमच्या कॅप्टनना आम्ही टॉससाठी येण्याची विनंती करतोय. न्यू एनर्जी मिठमुंबरी विरुद्ध डमी. दोन्ही संघ नायक आपण नाणेफेकीसाठी मात्र तयार राहायचंय. मित्रा बॉलरचं नाव काय? भरतचा पहिला बॉल फिरकी गोलंदाजी घेऊन आलाय भरत. डॉट बॉल पासून सुरुवात केली आपल्या गोलंदाजी. ती चौथं षटक शेवटची ओव्हर असेल. 31 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपण असलेल्या पाहतोय. या वेळेला बॅकफुटवर जाऊन पुन्हा एकदा फ्लॅट शॉट केलाय आणि हा बॉल सरळ मात्र जाईल पडद्यावरती. 6 धावा षटकार ठोकला गेलाय. अक्षय मांजरेकरच्या बॅटमधून हा षटकार. भरतने मात्र यावेळेला सुद्धा फुलटॉस बॉल हाताळलाय. पुन्हा एकदा बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय, परंतु यावेळेला एकच धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तीन चेंडू आणि 38 धावा. पहिल्या मॅच मध्ये 40 धावांचं टार्गेट अगदी सहजपणे पूर्ण केलं गेलं ते RR डोंबिवली संघाकडून. दरम्यान जगदीश गावकर सुरुवातीपासून आपण या खेळाडूला बघतोय. मैदानाच्या आतमध्ये तो आहे आणि या वेळेला मात्र षटकार त्याला नक्कीच मिळणार आहे. मगासपासून प्रयत्न करतोय, अगदी पहिल्या ओव्हर पासून तो प्रयत्न करतोय, परंतु शेवटच्या ओव्हर मध्ये मात्र त्याला यश मिळालं, त्याला सफलता मिळाली आणि हा षटकार मात्र यावेळेला जगदीश गावकरच्या बॅटमधून. 4 चेंडू आणि 44 धावा स्कोर कार्डवर. तसा हा त्याचा बघायला गेला तर दुसरा षटकार आहे, परंतु मगाशी आपण 2-3 वेळेला त्याने प्रयत्न केलेले जे पाहिले ते झाडामध्ये गेले होते आणि काही बॉल आपण जर पाहिलं तर डिक्लेअर कडे सुद्धा गेले होते. परत एकदा स्लोअर वन डिलिव्हरी, पुन्हा एकदा चांगली फिरकी बघायला मिळते. लेग बाईटचा इशारा मात्र पंच आम्हाला कळवत आहेत. आणखीन एक एकेरी धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 या धावसंख्येवर. आणि शेवटचा बॉल या डावाचा. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. त्याला मात्र छेडण्याचा प्रयत्न मात्र या वेळेला केला गेलाय मांजरेकर कडून. अक्षय मांजरेकरच्या एकेरी धावेसोबत मात्र पहिल्या 4 ओव्हरचा खेळ, पहिल्या डावाचा खेळ, पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. धावसंख्या एकंदरीत आपण जर पाहिली तर 46 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र 47 धावांचं आवाहन मात्र आता समोर ठेवलं गेलंय केसीसी जेठेवाडी मिठभाव या संघासाठी. केसीसी जेठेवाडी मिठभाव 47 धावांचा पाठलाग करायचाय. दरम्यान मात्र आपण पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल पूर्ण करून घेणार आहोत. या नंतरची मॅच मात्र बाय दिली गेली आहे. आणि सध्या चालू असलेल्या मॅच मधला जो विनर संघ असेल तो यानंतर न्यू एनर्जी मिठमुंबरी या संघासोबत मात्र पुढील सामना खेळेल.
I11 भायखळा आणि रामेश्वर रॉयल दोन्ही टीमच्या कर्णधारांना टॉससाठी येण्याची विनंती असेल. I11 भायखळा विरुद्ध रामेश्वर रॉयल असा हा पुढील सामना आपण खेळवणार आहोत. दोन्ही संघनायक आपण जर इकडे आलेले असाल तर मी आपल्याला टॉससाठी येण्यासाठी व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय. आणि हा टॉस करण्यासाठी मात्र सन्माननीय प्रल्हादजी जेठे यांना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते ही आपण नाणेफेक पूर्ण करायची आहे. I11 भायखळा विरुद्ध रामेश्वर रॉयल असा पुढील सामना असणार आहे. प्रल्हादजी जेठे यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा इच्छापूर्ती मंडळाचे उपाध्यक्ष दुर्गेजी लोके यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत या ठिकाणी आज या स्पर्धेदरम्यान करत आहोत. इच्छापूर्ती प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा सुरू आहे. संध्याकाळच्या सत्रात मात्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं एक मोठं आयोजन आपण बघतोय आपल्या परळ विभागामध्ये. काल पहिली रात्र इच्छापूर्ती प्रीमियर लीगची पार पडली आहे. चला आता पुढील दोन्ही संघनायकांना विनंती करतोय. I11 भायखळा विरुद्ध रामेश्वर रॉयल दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती यायचे. पुढील मॅचची नाणेफेक प्रल्हादजी जेठे यांच्या शुभ हस्ते पूर्ण केली जाईल. दोन्ही टीम आलेले आहेत का? I11 भायखळा आणि रामेश्वर रॉयल्स आपण आलेले असाल तर टॉस करून घ्या, जास्त वेळ घालवू नका. ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपल्याला पुढील सामना खेळायचा आहे. I11 भायखळा संघाचे संघनायक इकडे आलेले आहेत आणि त्याच संघांच्या संघनायकांना विनंती आपला एक प्रतिनिधी आपण कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. पहिला सामना RR डोंबिवली या संघाने जिंकलाय. दुसरा सामना आता मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे KCC जेठेवाडी या संघाला सामना जिंकण्यासाठी. स्ट्राइक वरती प्रतीक जेठे बंड्या आणि नॉन स्ट्राइकिंग एंडला सुभाष नरे. त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी मात्र एक रोख रकमेचा पुरस्कार आज या ठिकाणी आलेला आहे. नवनाथजी गावकर यांच्याकडून सुभाष नरे यांच्या प्रत्येक षटकाराला 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. दरम्यान गोलंदाजाचं नाव सांगायचंय. नवनाथजी आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या प्लीज, आपल्याला विनंती असेल. अन्यथा आपल्याला 3 रनची पेनल्टी लावली जाईल. फिल्डिंग टीमला ही सूचना आहे, आपला राखीव खेळाडू जर आला नाही तर 3 रनची पेनल्टी तुमच्या टीमला लावली जाणार आहे. पहिला बॉल टाकण्या अगोदर तुमचा एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. स्ट्राइक वरती प्रतीक, नॉन स्ट्राइक वरती सुभाष. विरेशचं पहिलं षटक, पहिला बॉल. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे.
पहिला बॉल मात्र डिक्लेअर मध्ये जाईल. एकेरी धावेने मात्र या 47 धावांच्या पाठलागाला सुरुवात केली जाते. कबड्डी युवा प्रतिष्ठानचं हे भव्य आयोजन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व दुसरे आपण बघत आहात. पहिला दिवस सामना क्रमांक 2, यानंतर मात्र तिसरा सामना असेल तो I11 भायकाळा विरुद्ध रामेश्वर रॉयल या दोन संघांमध्ये. नाणेफेक मात्र पूर्ण केली जाणाऱ्या व्यासपीठावर. प्रल्हादजी जेठे यांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे. दरम्यान या वेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फिल्डर चेंडू खाली येतोय, झेल हातातून निसटला गेला आणि बॉल मात्र सरळ सीमारेषेच्या दिशेने. 2 धावांचा प्रयत्न केला जातोय. धावून 2 मात्र धावा घेतल्या गेल्या प्रतीक जेटेच्या या फटक्यासोबत. 2 चेंडू आणि 3 धावा. विरेशच्या पहिल्या 2 चेंडूंवरती स्ट्राईक वरती आपण बघतोय प्रतीक जेठेला, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुभाष नरे. दरम्यान पुढील मॅचची ही नाणेफेक आपण व्यासपीठावरती सुरू असलेली बघतोय. हेलिकॉप्टर शॉट या वेळेला, परंतु खेळाडूच्या पासून थोडासा लांब राहिला हा बॉल. 1 बाउन्स फिल्डरच्या हाताच्या दिशेने जाईल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली गेली. I11 भायकाळा आणि रामेश्वर रॉयल या 2 संघांमध्ये प्रल्हादजी जेठे यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक. टॉस पूर्ण झालेला आहे. रामेश्वर रॉयलने मात्र टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय मात्र लवकरात लवकर कळवण्याची विनंती असेल. दरम्यान या वेळेला स्ट्राईकवर सुभाष नरे. पहिला बॉल या वेळेला फेस करत असताना गोलंदाजाचा फेस काढलाय. 2 चेंडू मात्र या वेळेला हाताळले गेले होते आतापर्यंत आणि या बॉलवरती मात्र हा खणखणीत चौकार सुभाष नरे यांच्या बॅटमधून. 12-14 असं मात्र मागील 4 बॉलचं विश्लेषण. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर डबल, तिसरा बॉल पुन्हा सिंगल आणि चौथा बॉल चौकार. अशा एकंदरीत मात्र जो सुरुवातीला मात्र आपण फलंदाजीसाठी आलेला बघत होतो आणि आणखीन एक प्रतीक जेठे जर्सी नंबर 04 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही प्रतीक जेठे आता मैदानात बॅटिंग करतील. 5 चेंडू पूर्ण झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या ओव्हर मधला. चला शेवटच्या बॉलसाठी मात्र आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. विरेश गोलंदाजी करेल. स्ट्राईक वरती नव्याने आलेला प्रतीक जेठे आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा बॉल या वेळेला मात्र फलंदाजाला प्रश्न विचारला गेला होता, त्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. बाउन्सर होता. टप्पा बल्ल्यानंतर थोडीशी उसळी चेंडूला मिळाली आणि या चांगल्या उसळी सोबत मात्र बॉल जाऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सांगता होती पहिल्या षटकाची. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त आणि एक गडी बाद 8 धावा या पहिल्या षटकातून आलेत. उर्वरित 18 चेंडूंमध्ये अजूनही 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. पंचांमध्ये मात्र आपसात चर्चा सुरू आहे. 15 मिनिटांचा वेळ आहे तुमच्याकडे. 15 मिनिटांमध्ये मात्र इनिंग तुम्हाला पूर्ण करावी लागेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चर्चा करण्यामध्ये मात्र जास्त वेळ वाया घालवू नका. बरेच सामने आपल्याला आज दिवसभरामध्ये खेळवायचे आहेत. चार ओव्हरच्या मॅचेस असतील. स्पर्धेचा आज पहिला दिवस आपण बघतोय. यानंतर पुढील होणारा सामना आपण बघणार आहोत. रामेश्वर रॉयल्स विरुद्ध I11 भायकाळा. टॉस मात्र रामेश्वर रॉयलने जिंकलाय. उद्याच्या दिवसातून खेळणारे संघ जर आपण पाहिले तर साई कृपा वाळकेवाडी, श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अ,
गिरेश्वर डायमंड 11 अनसुरे, अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल, देवगड 11 विरुद्ध कोकण 11, स्पर्श 11 विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स, श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर ब विरुद्ध मिडबाव बॉईज, आई भराडी कोचरा विरुद्ध जयश्रीराम वाळकेवाडी, रामेश्वर 11 असलदे विरुद्ध ओम 11 मिडबाव आणि नवनाथ 11 हडी अ विरुद्ध डमी. असे उद्याच्या दिवसात होणारे सामने आपल्याला बघायला मिळतील. दरम्यान आजच्या दिवसातून पुढील होणारा सामना आपण बघणार आहोत. आई 11 भाईकाळा विरुद्ध रामेश्वर रॉयल या दोन संघांचा. तयारी करायची आहे, दोन्ही संघांना सूचना असेल. आणि दरम्यान डॉक्टर शिरोडकर हायस्कूलचे सन्माननीय स्वप्नील पाठक सर आणि त्याचबरोबर मनीष मोरे सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आपण बघतोय. गावडे युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मिडबाव पर्व दुसरे या स्पर्धेमध्ये मात्र सन्माननीय स्वप्नीलजी पाठक आणि मनीषजी मोरे या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. दोन्ही मान्यवरांना मात्र व्यासपीठावरती येण्याची विनंती असेल. दरम्यान दुसऱ्या षटकाचा खेळ जगदीश गोलंदाजी करतोय. मनगटी फटका या वेळेला खेळला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये मात्र गार्डनच्या आत बॉल जाईल. एकेरी धावेचा इशारा पंच महेशजी चिंदवनकर यांच्या माध्यमातून. तीन चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत गोलंदाज जगदीश गावकरच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12. या धावसंख्येवर 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर पिच बॉल होता, त्याला मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळलंय आणि या वेळेला सरळ खेळाडूच्या हातामध्ये हा बॉल जाईल. प्रतीक जेठे, दोन प्रतीक पैकी एक प्रतीक आता मात्र माघारी परतला जातोय. दुसरा धक्का. बंडे अजूनही मैदानात आहे, परंतु नव्याने आलेला 3ऱ्या क्रमांकावरती आलेला प्रतीक जेठे या वेळेला तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला विकेटचं होतंय पतन आणि डीजेला मिळते. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आत. हेमंत जेटेसाठी मात्र पुन्हा एकदा यॉर्कर लेन बॉल हाताळला गेला होता जगदीश गावकरच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक असेल दुसऱ्या षटकातून. संघाची धावसंख्या एक प्रकारे थोडीशी स्थिरावलेली आपल्याला दिसते. ती 12 या धावसंख्येवर 2 विकेट्स आतापर्यंत गमावले जेठेवाडी संघाने. पुन्हा एकदा मात्र डॉट बॉल आणि या डॉट बॉल सोबत ओव्हर नंबर 2 ची होईल समाप्ती. 2 ओव्हर नंतर 6 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र 2 गडी बाद 12 धावा जेठेवाडी संघाच्या खात्यामध्ये. जिंकण्यासाठी मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये मात्र आता 35 धावांची आवश्यकता. छत्र कुलोत्पन्न मराठा समाज गावडे युवा प्रतिष्ठान मिडबाव मुंबई आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे हे दुसरं पर्व आपण आज सुरू झालेलं बघतोय. स्पर्धेला लाभलेले सल्लागार सन्माननीय नवनाथजी गावकर, शैलेशजी लोके, प्रतापजी जेठे, त्याचबरोबर प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष सुभाषजी नरे, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी संकेतजी जेठे असतील, हरेशजी लोके असतील. खूप चांगली स्पर्धा गेल्या वर्षीपासून मात्र या मैदानावरती सुरू केली आहे. सर्व समाजाला मात्र एकत्र आणण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आता केलं जातंय. ते गावडे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून. बऱ्याच शुभेच्छा या स्पर्धेसाठी. आपण पाठीमागे लागलेले जे बॅनर्स बघतोय. गोलंदाजी करतोय यश 3ऱ्या ओव्हरमध्ये. राईट आर्म राऊंड. या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा पंच महेश चेंदवनकर यांच्या माध्यमातून आम्हाला कळवला गेलाय. एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये अंकित केले जात आहेत. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा. या वेळेला अँगल मात्र बदलतोय यश. या अगोदर राऊंड द विकेट होता, आता मात्र ओव्हर द विकेट आलाय. आणि या वेळेला स्विंग अँड मिस.
धावसंख्या मात्र स्थिरावलेली आपल्याला बघायला मिळते 14 या धावसंख्येवर. हवेत बॉल जातोय आणि सरळ खेळाडूच्या हातामध्ये जाऊन विसावेल. हेमंत मात्र शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आसऱ्याला माघारी परतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी मात्र नवीन फलंदाज जातो मैदानाच्या आत. हॅलो, शास्त्रीय कुलोत्पन्न मराठा समाज गावडे युवा प्रतिष्ठान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या चॅम्पियन्स ट्रॉफीचे दुसरं वर्ष आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सन्माननीय आमचे आधारस्तंभ श्री स्वप्नीलजी फाटक यांनी उपस्थित दर्शवली. शिरोडकर शाळेचे संचालक आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक, मी मंडळाचे कार्यकर्ते सल्लागार नवनाथ गावकर आपणास विनंती करतो की आपण स्वप्नील फाटक सरांचं या ठिकाणी आपण शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाने स्वागत करावं. तर जोरात टाळ्या वाजवा. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सन्माननीय श्री स्वप्नीलजी फाटक यांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली. तसेच आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्यांचे सहकारी मनीष मोरे यांनी या ठिकाणी जी उपस्थित दर्शवली, मी त्यांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन स्वागत करीत आहोत. मनीषजी मोरे यांचं. 1 to go. शेवटचा बॉल होता तो मात्र बॉल हवेत चाललाय. पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी झाडातून बॉल खाली आला. तोपर्यंत मात्र आता पंचांचा निर्णय जाणून घेऊया. 4 धावा या वेळेला पंच घोषित करतायत. चौकारासोबत मात्र संघाची धावसंख्या पण जर पाहिली तर 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 27 धावांचा पाठलाग मात्र आता हा सामना जिंकण्यासाठी करावा लागणार आहे. 4 ओव्हरचा खेळ आहे. विचार आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मंगेशजी मसूरकर ताई यांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली, मी त्यांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि शाल देऊन स्वागत करीत आहोत. मी आमच्या मंडळाचे ज्येष्ठ प्रल्हाद काका प्रल्हाद जेठे यांना विनंती करतो की आपण मंगेशजी मसूरकर यांच्या या ठिकाणी स्वागत करावं सन्मान चिन्ह देऊन. आणखीन एक विकेट या वेळेला आलेली आपल्याला बघायला मिळते. प्रतीक जेठे या वेळेला आउट होऊन माघारी परतेल. सुरुवातीपासून खूप चांगला खेळ केला प्रतीक जेठेने आपल्या संघासाठी. या वेळेला मात्र फटका फसलाय. अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेल्या या फटक्यासोबत प्रतीक जेठेचा खेळ समाप्त होतोय. तसेच आमच्या समाजाचे आमचे स्नेही संदीपजी धोपटे यांच्या या ठिकाणी आगमन. संदीपजी धोपटे यांच्या या ठिकाणी आम्ही सन्मान चिन्ह आणि शाल देऊ. मी स्वप्नील सरांना विनंती करतो की कृपया आपण धोपटे साहेबांच्या या ठिकाणी आपण शाल आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर्व मान्यवरांचं. मी संपूर्ण तसेच आमच्या विनंतीला मान देऊन आणि आमचे मंडळाचे आधारस्तंभ प्रल्हादजी जेठे यांचंही मी स्वप्नील फाटक आपण विनंती करतो की कृपया आपण यांचं या ठिकाणी शाल सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत करावं. प्रल्हादजी जेठे. धन्यवाद सर्व मान्यवरांचं. 4 चेंडू 27 धावांची गरज आहे. औपचारिकता पूर्ण ही मॅच. बांधून या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल धन्यवाद.
बाईकच्या स्वरूपातली धाव यावेळेला पंच आम्हाला कळवत आहेत. फॉर्मॅलिटी मात्र शिल्लक राहिली आहे मॅच मध्ये. फुलटॉस बॉल या वेळेला हाताळला गेला आहे. फिल्डर मात्र तिकडे पण पुन्हा एकदा मात्र बॉल त्यांच्यापासून लांब राहिला. खूप चांगली फिल्डिंग पाठीमागून बॅकअप साठी फिल्डर आले. बॉलला आतमध्ये पुश केलं. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केला गेलाय. नवनाथ स्पोर्ट्स हडी ब या संघाने हा सामना जिंकलेला आहे. मनपूर्वक अभिनंदन नवनाथ स्पोर्ट्स हडी ब या संघाचं. अँड व्हेरी हार्ड लक केसीसी जेठेवाडी संघ. हार पत्करावी लागते. 47 धावांचा पाठलाग मात्र अपुरा राहिला आणि या सामन्यामध्ये मात्र सामनावीराचा पुरस्कार सुद्धा आपण देणार आहोत. या स्पर्धेचा असा नियम आहे की या स्पर्धेमध्ये सामनावीराचा जो पुरस्कार आहे तो